नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत. आपण पायनॅपल ज्यूस करूया. तर आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचा. तर बघा, ही साईड कापून घ्यायची, ही साईड पण कापून घ्यायची. मी तुम्हाला ज्यूस पण बनवून दाखवते आणि दोन प्रकार दाखवते तुम्हाला. बघा, त्याचं असं साल काढून घ्यायचं. बघा, साल काढून झाले. आता आपण असे काप करून घेऊ. असे तुकडे करून घेऊ सगळे. हे मधलं काढून टाकायचं. हे बघा, कापून झालेत. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अगोदर असंच बारीक करू. हे बघा, आता आपण दूध घालून घेऊ. थंड दूध घालायचं, गरम नाही घालायचं. आणि साखर टाकून थोडंसं मीठ टाकायचं, चिमटभर. थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि परत फिरून घ्यायचं चांगलं. तसा पुदिना टाकायचं त्याच्यात आणि वाटून घ्यायचं चांगलं. हे बघा, आता आपण असं गाळून घ्यायचं. आपलं हे तयार झालं. एवढंच हे उरलाय चोथा. आपण साईडला ठेवू. असं लिंबू लावून घ्यायचं ग्लासाला आणि लाल तिखटमध्ये बुडवायचं. असं छान दिसतं मग दिसायला. आपण ज्यूस करतो. हे का आपण आता ग्लासाने ओतून घेऊ. त्यामध्ये थोडंसं भिजवलेलं सब्जा टाकायचं. पायनॅपल ज्यूस तयार झाला. आता आपण बघा, अजून एक प्रकार दाखवते. पण गॅस पेटू. थोडंसं असं तूप टाकायचं. त्याच्यात आपण ते पायनॅपल टाकूया. थोडीशी लाल तिखट, थोडीशी हळद टाकायची. असे इथे चालते काप करून घ्यायचे त्याचे. थोडेसे मीठ टाकायचं. चिमटभर मीठ टाकूया. आता आपला हा दुसरा प्रकार झाला. आपण आता गॅस बंद करू. प्लेटमध्ये काढून घेऊ.
तुम्हाला आमची रेसिपी आवडली असली तर नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.